जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सायलम गो एडिट्स. तर मित्रांनो, आजची व्हिडिओ आपण आलाइट मोशन ॲपमध्ये केली आहे आणि आजची व्हिडिओ होळी स्पेशल व्हिडिओ एडिटिंग करणार आहोत. आणि आजच्या व्हिडिओच्या मटेरियलला कोणताही पासवर्ड नाही आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईब करणं एकदम फ्रीमध्ये असतं, त्याला कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा विसरू नका. इथे आपण अलाइट मोशन ॲपच्या मेन विंडोवर आहोत. तर सिम्पली त्या प्लसवरती जायचं आहे. सिम्पली इथं 3 नंबरचा रेशो आहे 4.5, हा रेशो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. आणि सिम्पली इथे क्रिएट प्रोजेक्टचं ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करून प्रोजेक्ट क्रिएट करून घ्यायचा आहे. तर इथे मी ऑलरेडी प्रोजेक्ट क्रिएट केलेला आहे, तो इथे ओपन करून घेतो. इथे मी सॉन्ग इम्पोर्ट केलं आहे, सॉन्गला बीट्स लावलेले आहेत. आपला वेळ वाचवण्यासाठी आपण ऑलरेडी सॉन्ग आणि बीट्स लावून घेतो. तर इथे मी सॉन्गला बीट्स लावून घेतले आहेत, त्याप्रमाणे बीट्स लावून घ्यायचे आहेत. तर इथे मी सॉन्गच्या सुरुवातीला जाऊन प्लसवरती जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. तुम्हाला इथे एक ओव्हरले व्हिडिओ दिलेले आहे, तर तुम्ही इम्पोर्ट करून झाल्यानंतर ही जी व्हिडिओ ती सिलेक्ट करून घ्यायची आहे. वरती 3 डॉट दिसत आहेत, तर 3 डॉटवरती जाऊन फिल कंपोनंट एरियावरती क्लिक करून घ्यायचं आहे. सिम्पली हा जो तुम्हाला ॲरो दिसत आहे, त्या ॲरोच्या मदतीने पुढच्या बीटवरती जायचं आहे. पुढच्या बीटवरती जाऊन हा जो ऑप्शन दिसत आहे, त्या ऑप्शनने जी एक्स्ट्राची व्हिडिओ आहे बीटच्या फूटची, ती इथे कट करून घ्यायची आहे. कट झाल्यानंतर सिम्पली इथून बॅक यायचं आहे, प्लसवरती जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. आणि तुम्हाला इथे मॉडेलचे इमेजेस दिलेले आहेत किंवा होळीचे फोटो दिलेले आहेत, ते तुम्ही इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत. सगळे मटेरियल डिस्क्रिप्शनमध्ये फ्रीमध्ये मिळून जाईल तुम्हाला. तर इम्पोर्ट झाल्यानंतर वरती 3 डॉटवरती जायचं आहे, फिल कंपोनंट एरियावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर ॲरोच्या मदतीने पुढच्या बीटवरती जायचं आहे आणि सिम्पली हा जो ऑप्शन आहे, त्या ऑप्शनने इथे पहिल्या बीटपर्यंत खेचून घ्यायचं आहे. त्याप्रमाणेच सगळे फोटोज ॲड करून, सगळे जे इमेजेस आहेत, सगळे फोटोज आहेत, ते ॲड करून घेतलेले आहेत. त्यानंतर सिम्पली ते शेक इफेक्ट दिलेले आहे तुम्हाला, तो तुम्ही इम्पोर्ट करून घ्यायचा आणि प्रत्येक इमेजला इफेक्ट द्यायचा आहे. तर कसे इफेक्ट द्यायचे ते तुम्हाला सांगणार आहे, कारण तुम्ही इफेक्ट देताना कन्फ्यूज होणार आहात. तर मी इथे इफेक्ट कसे द्यायचे मी सांगणार आहे. तर इथे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचे आहे. तर इथे मी शेक इफेक्टच्या प्रोजेक्टमध्ये जाऊन सिम्पली इथे मी 1 नंबरचा जो इफेक्ट आहे, तो इथे कॉपी करून घेतो. कॉपी झाल्यानंतर इथून बॅक यायचं आहे. बॅक येऊन आपला जो मेन प्रोजेक्ट आहे, तो इथे ओपन करून घ्यायचा आहे. ओपन झाल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता, इथे 3 इमेजेस दिलेले आहेत. पहिले जे 3 इमेजेस आहेत, त्यांना हा 1 नंबरचा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. फक्त पहिले 3 इमेजेसला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. 3 इमेजेसला इफेक्ट लावल्यानंतर सिम्पली इथे 4था नंबरचा इमेज आहे, त्याला इफेक्ट द्यायचा. तर सिम्पली इथे 2 नंबरचा इफेक्ट आहे, तो इथे मी कॉपी करून घेतो. इथे कॉपी झाल्यानंतर इथून बॅक यायचं आहे. बॅक येऊन आपला जो मेन प्रोजेक्ट आहे, तो इथे ओपन करून घ्यायचा आहे. आणि फक्त हा जो इफेक्ट आहे, 2 नंबरचा इफेक्ट आहे, तो फक्त 4 नंबरच्या इमेजला हा इफेक्ट द्यायचा आहे. बाकी कोणत्याच इमेजला द्यायचं नाही. 2 नंबरचा जो इफेक्ट आहे, फक्त 4 नंबरच्या इमेजला द्यायचं आहे, बाकी कोणत्याही इमेजला द्यायचं नाही. तर इथे मी 3 नंबरचा इमेजचा जो इफेक्ट आहे, तो इथे मी कॉपी करून घेतो. कॉपी झाल्यानंतर सिम्पली इथून बॅक यायचं आहे. बॅक येऊन आपला जो मेन प्रोजेक्ट आहे, तो इथे ओपन करून घ्यायचा आहे. ओपन झाल्यानंतर सिम्पली तुम्ही आपले पहिले जे 4 इमेजेस आहेत, त्यांना इफेक्ट लावून झालेला आहे. त्यानंतर सिम्पली इथे बाकीचे जे छोटे छोटे इमेजेस आहेत, त्यांना 3 नंबरचा इफेक्ट आहे, तो इथे मी कॉपी करून घेतो. सिम्पली इथे शेक इफेक्टच्या प्रोजेक्टमध्ये जातो आणि सिम्पली इथे तुम्हाला 3 नंबरची जी लेअर आहे फोटोची, ती सिलेक्ट करून घ्यायची आहे. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती जाऊन सिम्पली इथे कॉपी करून घ्यायचं आहे इफेक्ट. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे. बॅक होऊन आपला जो मेन प्रोजेक्ट आहे, तो इथे ओपन करून घ्यायचा आहे. ओपन झाल्यानंतर पहिले 4 इमेजेस सोडायचे आहेत, त्यांना इफेक्ट लावलेले आपण. त्यानंतर जे छोटे छोटे इमेजेस सुरू होणार आहेत, त्यांना हा इफेक्ट द्यायचा आहे. फक्त तुम्हाला दाखवतो मी, जिथे इफेक्ट द्यायचं नाही, हा इफेक्ट द्यायचा नाही, त्या इमेजला तुम्हाला दाखवतो मी कुठे द्यायचं नाही आहे. फक्त हा जो इफेक्ट आहे, कुठे द्यायचा नाही आहे, कोणत्या इमेजेसला द्यायचं नाही, तो मी इथे तुम्हाला दाखवणार आहे. तर इथे मी बाकीच्या जो इमेजेस आहेत, त्यांना मी इफेक्ट देतो. इथे आपला 3 नंबरचा जो इफेक्ट आहे, सगळ्या इमेजेसला लागलेला आहे. त्यानंतर सिम्पली इथे तुम्हाला 21-19च्या बीटपासून ते 23-9च्या बीटपर्यंत एक मोठा इमेज दिसेल, त्याला आपण 4 नंबरचा इफेक्ट देणार आहोत. तर सिम्पली इथून बॅक यायचं आहे. बॅक होऊन आपला इफेक्टचा प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. ओपन झाल्यानंतर 4 नंबरला जी लेअर आहे, ती सिलेक्ट करून घ्यायची आहे. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती जायचं आणि कॉपी करून घ्यायचं आहे. कॉपी झाल्यानंतर इथून बॅक यायचं आहे. बॅक होऊन आपला जो मेन प्रोजेक्ट आहे, तो ओपन करून घ्यायचा आहे. ओपन झाल्यानंतर सिम्पली जिथे आपला
फोटोची लेअर आहे तिथे जायचं आहे आपल्याला. तिथे जाऊन सिम्पली इथे लेअर सिलेक्ट करून घ्यायचे. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्टचा ऑप्शन भेटेल, त्यावरती क्लिक करून पेस्ट करून घ्यायचं आहे. एवढं झाल्यानंतर सिम्पली ते व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं आहे. स्टार्टिंगला येऊन प्लसवरती जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे आणि तुम्हाला इथे एक PNG बनवून दिलेली आहे, ती तुम्ही इम्पोर्ट करून घ्यायची आहे. इम्पोर्ट झाल्यानंतर मॉन ट्रान्सफरवर जाऊन सिम्पली ते सेंटरला सेट करून घ्यायचे. सेट झाल्यानंतर सिम्पली ही जी लेअर आहे ती पूर्ण सॉन्गपर्यंत खेचून घ्यायची आहे. हा जो ऑप्शन आहे त्या ऑप्शनने. त्यानंतर सिम्पली ते पहिल्या बीटवरती यायचं आहे, म्हणजे आपण स्टार्टिंगचे जो पहिला बीट आहे आपला त्यावरती यायचं आहे. त्यावरती येऊन हा जो मधला ऑप्शन आहे त्या मधल्या ऑप्शनने ज्या PNGचे 2 पार्ट तयार करून घ्यायचे आहेत. 2 पार्ट तयार झाले की दुसरा जो PNGचा पार्ट आहे तो इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. मॉन ट्रान्सफरवर जायचं आहे आणि सिम्पली ते खालती सेट करून घ्यायचे. ते रिसाईज करू थोडंफार, तुम्हाला जेवढं रिसाईज करायचं तेवढं रिसाईज करून घ्यायचं आणि सिम्पली ते खालती सेट करून घ्यायचं. तर इथं आपली व्हिडिओ पूर्ण झाली आहे. जर तुमचे इंस्टा आणि यूट्यूबचे लोगो असतील तर तुम्ही इथे लावू शकता आणि व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटही पण करायला विसरू नका.